ID काल काढून कुठे ठेवलेली तिचा तिलाच माहित नव्हता. आल्याला पावसात होते. सो हे गाईज गुड मॉर्निंग सर्वांना. सो बाबू रात्री काय झोपला नाही, म्हणजे झोपलेला तो लवकर 10 वाजता, लगेच 1:45 वाजता उठला. तेव्हापासून जागा तर डायरेक्ट 4:15 वाजता झोपला. त्यामुळे आम्हाला मोठा थोडा लेट झाला. आणि आता त्याला पेच पाजायला तिथे गेले स्कूलमध्ये. नाही ते बघा बबल्या आले. बबल्या ऐकर गाईला अगं इकडं बा. अय बबल्या या बा जशांग बा बाबू बा ऐकर हाय. सो गाईज बघू शकता बाबूला आपले घेतले मी इथे पेच पाजायला. तुझं बोट चेमकलं होतं त्याच्यात, ठेव लवकर, पोटाला लागला ना लगेच तुटल. एवढं कोण आले एवढं याच्या काय ऐकर ब्लँकेट दे त्याला ना. अरे परत दे पलाला. गाई तिथे आपले बाबूची आंघोळ झालेली आहे आणि मीनी सुद्धा स्वयंपाक वगैरे बनवला. काय नाही खाली भेल बनवले ना भातच बनवले. आज एकादशी आहे. यावी येणार नसते एकादशी, सो यावी खातील मच्छी. दीदी बी खाल मच्छी. बघू आता यावी मच्छी खातात का शाकाहारी, दोन्ही पण आहेत. आणि घेतला बाबूचा आंघोळ करून अजून कपडे धुवायचे आहेत. हे बघा तर त्याला याची पहिले तयारी करते, कपडे वगैरे घालते ना मग भेटते. आणि तुम्ही बघू शकता दीदी आले आपली. डिंकी बघा तिला बघून किती खुश झाले. डिंकी जीजी दीदी हात पाय देऊ ना मग बाबूला आपल्या हात लाव ना. बाहेर आले ना तू. कोणी ग्रॅप्स दिलेत? आईने दात दाखव. नको बाबू नाही खात. कागदा भरून आणले दात. गाई तिचं दात बघ. Oh my God. ध्रुवीचे डॅडी आता चालल्यात ना. तिला आणले मॅगी मधून काय आणलं की माझे फ्रेंच फ्राईज आणलं असतील. ते व्यवस्थित काढ ना दीदी. काय फ्रेंच फ्राईज आहे तो. बर्गर त्याच्यात बर्गर व्हेज आहे का नॉन व्हेज आहे? जे खा ग जेवले तसे ते आज पोट भरून. ठेव ये तेवढं थोडं खाशील तू. एक खाशील तो ठेव. मी नंतर खान. माझं पोट जाम दुखतं. बाबू आपला केलं आहे. डॅड 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 बोल बोल डॅड डॅड बोला लवकर. डॅड 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 डॅड. हे बंद करता मग आता. गाईज बघू शकता बाबू कसा निसर्ग पसारा. आणि इकडे बघा त्या दिवशी मी आंब्याची आंबोशी बनवलेली. तेवढा लबाड चोपाडा दे. चला दे. आता ठेवणारच नाही. सो त्याला मी मस्त सुकवलेली. थोडी आंबट लागते मला, जास्त आंबट पटत नाही ना, त्यामुळे मी थोडी वरतून मिठी साखर टाकली. तर त्याला आता कंटेनरमध्ये ठेवते. सुकी घेतले ना गाईस. जाम टेस्टी लागतात. आम्ही शाळेत जायचो ना तेव्हा खायचो. तर आता येईल कधी खायला आम्ही.
टाइमपास. बघू यांना सांगलं तोतापुरी आंबे का लांब लांब असतात ते सांगलं ना मला, त्याचे बनवेन. ते जास्त आंबट नसतात ना. आणि इकडे का समीने इथे उन्हाळून घेतले. आता पेटवते चूल. सो माझा पोट होता त्यामुळं मॅक्सच घातली. आता दवाखान्यात गेली, चालला येऊन वापस. जरा आग पेटवून घेते पहिले आपली चूल. या दीदी या बाई इथं या मोबाईल दिसतो ना. हा मग व्हिडिओ करले आता. सो गाईज आता माझ्या इथे भाकरी भिजून झालेल्या आहेत. लास्ट नेहमीप्रमाणे लास्ट असल्यावर शूट करते. उजेड आहे ते पटकन भिजून घेतल्या. आता कपडे सुद्धा धुवायचे बाकी आहेत माझे, कारण की सकाळी बरा नव्हता तर कपडे धुतले नव्हते. सो कपडे पण धुवून घेते. बाबू गेले वरती स्वीटीने नेले, तो येस तर कपडे धुवून घेते. आता जर पाणी तापत ठेवतो चुलीवर. सो हे गाईज आता आम्ही जेवून कधीच झालता, काही दाखवलं नव्हतं कारण की मोबाईलमध्ये चार्जिंग नव्हती. चार्जिंग होती पण दीदी काय मोबाईल देतच नव्हती. ती बघा आता ना अंबल करता करता झोपली. हा का या डुगू शेट ए डिंकी म्याव ऐकर गाईजला. त्यांनी यांचा मोबाईल घेतले, एक तर यांचा मोबाईल आधी बंद व्हायला. तर गाईज आता आंघोळ वगैरे झालेले आहे. आता बाबूला पेज वगैरे पाजले, त्याला आले झोप. रात्री पण असं 10च्या दरम्यान झोपला ना, उठला 2:15 वाजेपर्यंत उठला. तेव्हापासून जागा तर 4:30 वाजला. 4-4:30च्या दरम्यान तो झोपला असेल ना. मग आपली मध्यरात्री झोप मोड झाली का मग नंतर कोणाला झोपत येत नाही. तर चला आता याला झोपून घेते. आजची व्हिडिओ इथेच एंड करते. जर तुम्हाला आमची आजची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय, गुड नाईट.